जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा माननीय विजय उर्फ सावंत बुवा मुक्काम पोस्ट वरते तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही बुवांना घेऊन भजन करण्याची सुवर्ण संधी तमाम शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी ओळख विभाग यांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या वारीसाठी त्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते सन्माननीय बुवा रवी कदम बुवा आणि मित्र मंडळ यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याप्रमाणे या ठिकाणी आमचे परम मित्र बुवा ज्ञानदेव मेत्री बुवा या ठिकाणी हजर आहेत। त्यांना विनंती करतो या ठिकाणी येऊन स्टेजवर येऊन पुरस्कार मान करण्याचे सन्माननीय ज्ञानदेव मेत्री बुवा त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी पोलीस सुशील घाडीगावकर दाभोळे या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय महेश पवार उंबळगाव शिरगाव उंबळगाव या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे परम मित्र वरचे गावचे सुनील सावंत या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। सन्माननीय गणेश मांजरेकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। तुम्ही जमलेले सगळे मायबाप किंवा सर्वांना नमस्कार करून तुमचा आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पक्वाद वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। श्री रवळनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कावेरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कुंडेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आमचे सामने डबलवाडीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी चकवा जे साथ करत आहेत ते कार्तिक गोसावी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया। 100% पेटव म्हणून सांगतात आता सुरुवात भजनाची, त्यामुळे भजनाला सुरुवात करूया आणि 100% पेटवूया। कारण तुमच्या जवळचे बुवा जास्ती पेटवण्यात काय मजा नाही, आधी डिझेल मिळत नाही, बाकी ठीक आहे। फक्त वाईट किती वाटला माका आमचे रवी कदम बुवा ज्ञानदेव मेत्री बुवा पण या ठिकाणी हजर असतात, म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय भजन आपला बुवा। तुम्ही सुरुवात केली त्यावेळी भजन रसिकांमधनं कुणीतरी तुमका सांगून दिलं की टकलो होतो, म्हणजे आज ह्याच खरा कलियुग बुवा। त्याच्यासाठी काही एक अध्यात्म सांगण्याचा इतकी गरज नाही, त्याच्यातच समजायचं की आपण कलियुग खय चालला की बुवा लोक समोर जो प्रतिस्पर्धी बुवा टकोलो म्हणत नाही, पण भजन रसिकातून सांगतात की तुझ्या बरोबर टकोलो आपण, म्हणजे ही परिस्थिती कलियुग बुवा। आज स्विमिंग टँक त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचा लागतं, पण ज्यावेळी भरतात तेव्हा 5000 लिटर असतात आणि संध्याकाळी ज्यावेळी उप असतात तेव्हा 7000 लिटर होतात। 2000 कसा वाढतात त्या परमेश्वराला माहिती। पोहणाऱ्यांची कमाल मारुडी वाढव पाणी। या कलियुगात किती भोंडू बाबा येतील, काय होईल, आपण छोटीत राहायचा फक्त। आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण अध्यात्म बाबा आहे, फक्त CCTVच्या समोर जास्ती काही जाऊ नको, तर 12च्या भावात आमका घ्यायचा। आणि जेव्हा पकडून येते तेव्हा चालण्याची सुद्धा ताकद नसतात, सांगायला ठेवते मध्ये बळ येतात पासून या ठिकाणी मनोरंजन तुमचं होणार। फक्त भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा आणि नमावा। या ठिकाणी वाढदिवसाबद्दल डबल बाजी ठेवलेली आहे, म्हणजे किती खरोखरच
आभार मानावे तेवढे कमी आहेत या सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांचे. कारण या ठिकाणी दुसरा कुठचा तरी कार्यक्रम तुम्ही ठेवू शकला असता, पण परमेश्वरापर्यंत जर थेट पोचायचं असेल तर त्याच्यावर एकच मार्ग म्हणजे नामस्मरण, आणि ते नामस्मरण या ठिकाणी तुम्ही ठेवलात म्हणून खरोखरच तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक साहेब यांचा जो वाढदिवस आहे, त्यांना चांगलं आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. मी या ठिकाणी भजनाची सुरुवात करतो. 100% तुमचं मनोरंजन करू. फक्त बुवांनी सांगितलं टायमिंगचा वेळ आहे. सगळ्या भजन रसिकांची आणि माझ्या सर्व शिवसैनिकांची मी दिलगिरी व्यक्त करतो की थोडा वेळ झाला, आणि खरोखरच बुवांनी सांगितलं त्याच लाईनीत मी डिझेलसाठी लिंगा टिट्यावरच्या पंपावर होते. पण आमच्याकडे डिझेल पेट्रोल मिळत नाही. तुम्ही कॉल करून विचारू शकता देवगड तालुक्यातल्या सगळ्या पंपावर. आणि तरी काय ओळखीवर मिळत होतं, म्हटलं उद्या खेड का बाहेर या, नाही तर मग कॅन्सल करूची लागत जर पेट्रोल नसतं, नाही तर मग चलत तरी जाऊच्या लागत. बाकी अध्यात्म सांगणारे माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबर बुवा म्हणजे गुंडू सावंत बुवा, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त काय मध्ये मध्ये खोटाव सांगतात, काय माहिती आपण तर खरा समजून ऐकायला घ्यायचं. मिशी भारी आहे नाही त्यांची. तिने जेव्हा टपलो म्हटलं तेव्हा मिशीवर लक्ष गेलो माझं तुमच्या बुवा. ती मिशी तरी माका देवा म्हणजे कुचो तरी लावते असो, म्हणजे पाखरासारखं हलत तरी लावा. कंटाळू इलं टाकल्याचं होल्डिंगचं असतं तर काढून तरी इलं असते. बाकी ठीक. जॅकेट बिकेट काय जबरदस्तच उडून येईल म्हटलं, सिंपल असते. जवळ बारी आहे म्हणून टक्काटकच असतं ते. म्हणजे 65 वर्ष झाली मनात कोण होय असल्या बाबांचं बरोबरच नाही, टक्काटकच असते. माझ्यासारखे बरेच असते ना बुवा, पण मी कसं बिंदास करते कारण आपला ब्रँड आहे. पण काय काय जण असून सुद्धा दडवतात ना, मला त्यांचा लय क्यू येतात. रुमाल बांधून येणार, कापूस बांधायला, अरे काय गरज आपल्या का, हा ना आपल्याला दाखवा ना काय फरक पडतं. देवाची महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, रंग भरू दे तुझिया भजनी, रंग भरू दे तुझिया
रंग बदून तुझिया भजनी रंग भरू दे तुझिया भजनी पाशिष रे सहस्रगणा कृपाशिष
या ठिकाणी वैद्य शाखा प्रमुख सन्माननीय सुनील सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गणेश मांजरेकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांची फरमाईश आहे. सन्माननीय बाळा घाडीवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात गुंडूबुवांनी केलेली आहे. मी त्यांच्या भजनाला नाव ठेवणार नाही, फक्त काय बोलतच नाहीत ते. मी देखील आहे पण टेन्शन ते घेतल्याने असं झालं. आता एकदम हळूहळू ठीक आहे. टायमाचा वेळेचा बंधन असल्यामुळे त्यांनी थोडक्यात घेतला नाही. लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळ मांजरेकरवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. प्रशांत राणे यांच्याकडून कार्तिक वसई यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. रवी कदम बोल त्यांनी टायमिंग दिलेलं होतं की अशा अशा टायमिंगमध्ये दोन्ही बोवाने हजर राहा. पण माझ्या अगोदर मग अर्धे एक तास आधीच दिले होते. पण त्यांना माहिती होतं साईधाममध्ये जेवण, त्यामुळे बऱ्यापैकी पेटकाऊ खावा. नेहमी ओळशी दिल्यावर काय पैसे दिल्याशिवाय मिळत नाही का. आज सगळा भागून घेतला लवकर. बाकी अध्यात्म सांगण्याच्या बाबतीत भारी बुवा प्रश्नच नाही. मला नोटेशन 10 वर्ष ताच मानाय नाही. कोणतं अध्यात्म वेगवेगळं तुमच्या जीवावर बोलते. माझा कांडा पाहता माका माहिती आहे, पण ते बोलल्यानंतर तुमची मजा झाली, आनंद बरोबर ना. बाकी भारी आता तुमची चॅटिंग चालू आहे. या मोबाईलनेच वाट लावलं ना. आता वाजले किती बघा, कोणाला चॅटिंग करते काय नाही. आपल्या काय चॅटिंग करूची गरज. आमचं पहिला चॅटिंग झाला, कोणाला चॅटिंग करायला. आमचं भजन रसिक जर थकलो मी म्हटलं घेऊन येत असते, असं जगत येत असते. मी म्हटलं आता आणून देते, आता आणून देते. ते पडद्याच्या मागे घेतली एकच कलियुग म्हणते. माझं भजन चालू आहे, त्यांना बक्षीस मिळतात. म्हणजे परिस्थिती बदलली हो. पूर्वीचं काळ वेगळं होतं. पूर्वीच्या काळी एखादं पूर्व फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई लग्न करून दे. कशासाठी तर शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील. पण आता परिस्थिती बदलली आहे. जेवढा फाटके असतात तेवढी किंमत तिची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेला तर 1000 रुपयाने डॉक्टरवर भोका पडलेली 2000. म्हणजे फाटलेल्याची किंमत आज वाढली. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी भडक्याने तर तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात नाही येत की का. कपड्यांची चाळण, कोणाच्या पाठीला भोका, कोणाच्या हातांची चिंका झालेली, कोणाचं तो पायच नाही. म्हणजे भयानक परिस्थिती. फॅशन फॅशन इतकी वाढली आहे. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजे. आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊन वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काही गरज नाही. आपोआप दर्शन, नमस्कार करायचो, बाजू व्हायचा. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतो. नेमके खडे टाकूचे तेच कळत नाही. कॉईन बॉक्स उघडे, फॅशन
तीच पॅन्ट घालून काय करायचं, जेवणाची पंक्ती वाढवून तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडच्या मागातच विसरायचं. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेचा आड हो. म्हणजे फॅशन कला फक्त ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. बाकी माझ्या तुमची 100% होणार. माझ्या तरुण वर्गांसाठी एकच सांगेल, सगळे डे साजरे करा. चॉकलेट डे, साडी डे, पिस्टॉल डे, व्हॅलेंटाईन डे, हॉग डे, सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? अतिशय सुंदर आहे. तुमचेही पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी यूट्यूब चॅनल बरेच जण या ठिकाणी आहेत, त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी कृपाच्या ध्यानाचा अभंग घेतो आणि गजरातनं जास्तीत जास्त मनोरंजन करतो. कारण बारी जरा उशिरा चालू झालेली आहे.
रा